नमस्कार. कथेचे नाव द्यावा ज्ञानाचे धडे. एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे. त्यांची ख्याती एका धान्याच्या व्यापाऱ्याने ऐकली होती. तो आपल्या मुलासोबत प्रवचन ऐकण्यास आला. प्रवचन सुरू झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले, या जगात जितके प्राणी आहेत त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो. ही गोष्ट व्यापाऱ्याच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली. त्याने मनोमन हा विचार अचानक आणण्याची संकल्पना केली. दुसऱ्या दिवशी तो एका दुकानावर गेला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले. ते स्वतः दुसऱ्या कामासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागले. मुलानं त्या गायीला हाकलण्यासाठी लाकूड उचलले. पण त्याच्या मनात विचार आला, गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे, मग भेदभाव का मानायचा? ती धान्य खात असेल तर खाऊ दे. तेवढ्यात व्यापारी तेथे आला. त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले, अरे, तुझ्या समोर ती गाय धान्य खात होती आणि तू आंधळा असल्यासारखा गप्प बसून का आहेस? आपले किती नुकसान झाले याची काही कल्पना आहे की नाही तुला? तिला हाकलून का नाही दिलेस? मुलगा म्हणाला, बाबा, काल तर महाराज म्हणाले की सगळे जीव एकसारखे आहे. मी गायीमध्ये पण एक जीव पाहिला. तेव्हा व्यापारी म्हणाला, मूर्खा, अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत एकसारखी करायची नसते. तात्पर्य, सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्यास जीवन सुखदायी होते. धन्यवाद.